श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण देवांसाठी सुंदर असे आसन तयार करूया. देवघरातील लहान लहान मूर्त्यांसाठी आपण घरच्या घरी आसन तयार करूया. त्यासाठी आपल्याकडे लोकर असणे आवश्यक आहे. इथे तुम्ही पाहू शकता, मी हे चटईसारखं आसन तयार केलेलं आहे. मी इथे 10 नंबरची नीडल घेतलेली आहे. आता तुम्ही आसन तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कलर्स वापरू शकतात. निळा, हिरवा, लाल, पिवळा जो तुम्हाला हवा असेल तो कलर तुम्ही घेऊ शकतात. आता मी इथे अगोदर पिवळा कलर घेतला आहे, त्यानंतर गुलाबी आणि परत पिवळा. आता त्याऐवजी तुम्ही निळा, जांभळा, पिवळा कोणतेही कलर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता मी इथे 4 साखळ्या किंवा चेन तयार करून घेतलेली आहे आणि जो पहिलावाला चेन होता त्यामध्ये ही नीडल टाकलेली आहे आणि एक सर्कल तयार झालेला आहे. आता आपण काय करूया की 1 2 3 याप्रमाणे 3 चेन घेऊया आणि त्या गोलमध्ये नीडल इन्सर्ट करूया. आता आपल्याला त्यामध्ये 3 वेळा डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. आता परत 2 साखळ्या करायच्या आहेत आणि पुन्हा 3 वेळा डबल क्रोशे करायचे आहेत. हा 1, हा 2 आणि हा 3. आता परत 2 साखळ्या. असे आपण 4 वेळा केले. आता स्लिप स्टिच द्यायची आहे. सुरुवातीला ज्या 3 साखळ्या केल्या होत्या त्यामध्ये स्लिप स्टिच देऊन घ्या. हा सर्कल तयार झाला आहे. आता आपण दुसरा दोरा लावून घेऊ. हा हिरवा कलर घेतलेला आहे. आता त्यात परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि पुन्हा 3 वेळा डबल क्रोशे करायचे. 1 2 आणि 3. आता 2 साखळ्या पुन्हा घ्यायच्या आणि परत 3 वेळा डबल क्रोशे करायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्ही ते आसन करा. देवांसाठी असे हाताने विणलेले सुंदर आसन तयार केले तर मनाला अगदी प्रसन्नता वाटते. आता 1 साखळी करायची आणि पुन्हा डबल क्रोशे 3 वेळा करायचे. 2 साखळ्या घ्यायच्या, परत 3 वेळा डबल क्रोशे करून घ्यायचे. ही स्क्वेअर मॅट तुम्ही चौरंगावर देखील ठेवू शकतात. ही छोटी बनवलेली आहे देवांच्या आसनासाठी. त्याचप्रमाणे आपण मोठीसुद्धा बनवू शकतो. तुम्हाला जर असे आसन हवे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण ही स्क्वेअर मॅट केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण फुलांचे आसन देखील केलेले आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता स्लिप स्टिच देऊन ते जोडून घेऊ अशा पद्धतीने. आता पुन्हा दोरा चेंज करू. इथे पिवळा आणि हिरवा दोरा घेतलेला आहे. आता आपण परत पिवळा दोरा घेऊ. अशा पद्धतीने त्याला अटॅच करायचा. 3 साखळ्या घ्यायच्या, परत 3 वेळा डबल क्रोशे करायचे. 2 साखळ्या करायच्या, परत 3 वेळा डबल क्रोशे करायचे. आता इथे नीट लक्ष द्या. इथे मी 1 साखळी घेतलेली आहे आणि इथे हा जो गॅप आहे त्या ठिकाणी 3 वेळा डबल क्रोशे करायचे. 1 2 आणि 3. आता परत 1 साखळी घ्यायची आणि पुन्हा
3 वेळा डबल क्रोशे करायचे, 2 साखळ्या घ्यायच्या आणि पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे. असंच पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट करत जायचं. अशा प्रकारे तुम्हाला जितकी मोठी हवी असेल तितकी ही स्क्वेअर मॅट बनून तयार होते. आता पहा, इथे 3 आणि मध्ये एक साखळी इथे घेतलेली आहे. इथे 2 साखळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच 2 चेन घेतलेल्या आहेत. इथे एक चेन घेतलेली आहे. अशाच पद्धतीने सगळे करत जायचं. आता इथे परत स्लिप स्टिच देऊन ते जोडून घेऊ आणि दोऱ्याला गाठ मारून घेऊ. आपली स्क्वेअर मॅट तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. मी इथे 2 कलर घेतलेले आहेत. तुम्ही याऐवजी 3 कलर घेऊ शकतात किंवा एकाच कलरने सुद्धा अशा मॅट स्क्वेअर मॅट तयार करू शकतात. तुम्हाला हवे ते कलर तुम्ही निवडू शकतात. या स्क्वेअर मॅटपासून म्हणजेच एवढे पॅटर्न घेऊन तुम्ही ब्लँकेट, छोट्या मुलांसाठी ब्लँकेटसुद्धा तयार करू शकतात किंवा किचनसुद्धा तयार करू शकतात. यावर वरती साखळ्या करून तुम्ही किचनची जी कडी असते ती लावू शकतात आणि सायकलला किंवा गाडीला किचन म्हणून ते यूज करू शकतात. पर्सलासुद्धा तुम्ही लावू शकतात. तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून एकदा नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी